नमस्कार मित्रांनो, महा TET 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे। तर रजिस्ट्रेशनपासून फायनल प्रिंटआउटपर्यंत फॉर्म कशा प्रकारे भरायचा त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओला सविस्तर बघा। फॉर्म भरण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहे त्याची लिस्ट इथे दिलेली आहे। आधार कार्ड, कास्ट सर्टिफिकेट वगैरे सर्व माहिती इथे दिलेली आहे। याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि याच्यानुसार आपल्याला फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स आवश्यक आहे। जे सेल्फ डिक्लेरेशन आहे त्याचा फॉर्मॅट इथं दिलेला आहे, त्याच्यानुसार तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन लिहून घ्यायचं आहे। तर सर्वप्रथम बघा, फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। गुगलमध्ये महा TET टाकल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपण परीक्षा शुल्क, वेळापत्रक सविस्तरपणे बघू शकतो। परीक्षा शुल्कामध्ये जाऊन आपण परीक्षा शुल्क आपल्या कास्ट कॅटेगरीनुसार चेक करू शकतो, वेळापत्रक पण चेक करू शकतो। ठीक आहे। याच्यानंतर आपल्याला सर्वप्रथम लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे वेगवेगळ्या प्रकारचे 4 ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये उमेदवाराची नवीन नोंदणी, उमेदवाराचे लॉग इन, शिक्षणाधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन। तर याच्या सर्वात आधी आपल्याला उमेदवाराची नवीन नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। येथे क्लिक केल्यानंतर बघा, उमेदवाराची नोंदणी म्हणजे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, येथे तुम्हाला युजरनेम टाकायचा आहे, नंतर पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड म्हणजे तुम्हाला तोच पासवर्ड रिपीट एंटर करायचा आहे। तर युजरनेममध्ये तुम्ही तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा तुम्हाला जो आवश्यक असेल, जो टाकावा वाटत असेल तो युजरनेम तुम्ही येथे सेट करू शकता। त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, फॉर एक्झाम्पल pass@1234 किंवा जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकता, ज्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर आलं पाहिजे। ठीक आहे, नंबर आला पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम हे ॲज पर SSC मार्कशीट, तुमच्याकडे जे 10वीचा बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीट असेल त्याच्यानुसार तुम्ही येथे तुमचं स्पेलिंग एंटर करा। याच्यानंतर बघा, खाली जे ऑप्शन आहे ते आहे तुमचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक पडताळणी। तर तुम्हाला तुमचा पर्सनल ईमेल ID येथे एंटर करायचा आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर पण येथे एंटर करायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड केला जाईल। तो OTP टाकून तुम्ही येथे सबमिट केल्यानंतर युजरनेम येईल, पासवर्ड येईल, कॅन्डिडेट नेम येईल, ईमेल ID आणि मोबाईल नंबर। ठीक आहे, अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे। तर आता आपल्याला लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जर जो युजरनेम पासवर्ड राहते त्याला तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा आहे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी किंवा रिझल्ट चेक करण्यासाठी याची आवश्यकता पडेल। तर सर्वात आधी तुम्हाला युजरनेम पासवर्ड हा लिहून ठेवायचा आहे, नोट डाऊन करून ठेवायचा आहे। त्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे लॉग इन पेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला युजरनेम टाकायचा आहे आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा कोड येईल तो कॅप्चा कोड ॲज इट इज जसाचा तसा येथे बॉक्समध्ये टाकून लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर आपल्याला लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे होम पेज येईल, ज्याच्यावरती आपल्याला अर्जावरील माहिती भरा या टॅबवरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आल्यानंतर आपण वैयक्तिक माहिती भरायची आहे। सेकंड पेज आहे तुमचं संपर्कासाठीची माहिती, थर्ड पेज शैक्षणिक माहिती, नंतर परीक्षेसंबंधी माहिती आणि दस्तऐवज अपलोड करा म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंगचं पेज। ठीक आहे, तर सर्वात आधी आपण पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये वैयक्तिक माहिती येथे भरणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम ॲटोमॅटिक येऊन जाईल, जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकलेलं आहे। मदर नेम तुम्हाला एंटर करून टाकायचं आहे। जर नावामध्ये काही चेंजेस झालेले असेल तर तुम्हाला येथे यस करून तुमचं नाव चेंज झालेलं नाव येथे एंटर करायचं आहे। त्याचं रिझन पण तुम्हाला टाकावं लागेल, की मॅरेजनंतर नाव बदललं की कोणत्या एनी अदर रिझनमुळे तुमचं नाव चेंज झालेलं आहे। त्याच्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येऊन जाईल। नंतर तुम्हाला जन्मतारीख येथे सिलेक्ट करायची आहे। नंतर जेंडर निवडायचं आहे, मेल फिमेल यापैकी जे असेल ते। त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी तुम्हाला येथे सिलेक्ट करायची आहे, ज्या कास्ट कॅटेगरीमध्ये तुम्ही येता ते कास्ट कॅटेगरी तुम्हाला येथे सिलेक्ट करायची आहे। नंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर इथे कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला येथे एंटर करायचा आहे। कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकल्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या दिवशी इश्यू केलेलं आहे ते सर्टिफिकेट काढल्याची तारीख तुम्हाला इथे फिलअप करून सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे बघा, तुम्हाला सेकंड पेज येईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भरायची आहे। तर ॲड्रेस डिटेल्समध्ये तुम्ही परमनंट ॲड्रेस भरायचा आहे, कायमस्वरूपी पत्ता,
आणि जर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या टिक बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड्रेस ॲटोमॅटिक येथे येऊन जाईल. तुम्हाला जिल्हा, तालुका, तुमचं गाव, जो तुमच्या आधार कार्डवरती ॲड्रेस प्रूफवरती जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्ही येथे फिलअप करायचा आहे. ठीक आहे. नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर जे थर्ड ऑप्शन आहे, थर्ड पेज आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक माहिती भरायची आहे, ज्याच्यामध्ये आपण SSC HSC म्हणजे 10वी आणि 12वीची माहिती भरायची आहे. जे माहिती इथं विचारलेली आहे ते माहिती भरणं अनिवार्य आहे. नंतर बघा 10वी 12वीची माहिती झाल्यानंतर तुम्हाला DED आणि BEd प्लस ग्रॅज्युएशन जर तुमचं झालेलं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती येथे तुम्हाला फिलअप करायची आहे. जर तुम्ही ॲपियर असाल तर ॲपियरचं पण ऑप्शन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला बघा 10वी 12वीची माहिती भरली की खाली ग्रॅज्युएशनची माहिती विचारल्या जाते. तर ग्रॅज्युएशन जे इथं दिलेलं आहे वरती नोटमध्ये की जे विद्यार्थी शेवटच्या वर्षात शिकत आहेत त्यांनी मागील वर्षीच्या पदवी शिक्षणाची माहिती भरायची आहे. तर ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही येथे तुमचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर येथे माहिती भरायची आहे. नंतर बघा 1ली ते 5वीसाठी जर तुमचं DED झालेलं असेल म्हणजे तुमचं पदविका डिप्लोमा जर तुमचं कंप्लीट असेल तर तुम्ही येथे ते फिलअप करायची आहे माहिती. ॲपियरचा पण ऑप्शन आहे. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी तुम्हाला BEd हे माहिती टाकणं कंपल्सरी आहे. इथे बघा सर्वात आधी 10वी 12वी, नंतर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर DED आणि BEd ही माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फॉर्म भरताना जर काही तुम्हाला एरर येत असेल किंवा काही समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे बघा डिप्लोमामध्ये तुम्हाला DEDची माहिती येईल. ज्यांचं झालेलं आहे DED त्यांनी DED टाकायचं आहे, ज्यांचं BEd झालेलं आहे त्यांनी BEd टाकायचं आहे. ज्यांचं दोन्हीही झालेलं आहे ते दोन्हीही ऑप्शन टाकू शकता. इथे बघा BEd हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याची पूर्ण माहिती टाकायची. रिझल्ट पास आहे, ॲपियर आहे, ते संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्स येथे भरायची आहे. ज्यांचा डिप्लोमा आहे त्यांच्यासाठी DED येईल म्हणजे 1ली ते 5वीसाठी आणि 6वी ते 8वीसाठी BEdची माहिती भरावी लागेल. नंतर 4थ्या पेजवरती आल्यानंतर बघा परीक्षेविषयी माहिती विचारल्या जाते. तुम्हाला एक्झाम सेंटर कोणता टाकायचा आहे तर एक्झाम सेंटरचा तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. तुम्हाला नांदेड टाकायचा आहे, बुलढाणा टाकायचा आहे, अकोला टाकायचा आहे की जळगाव टाकायचा आहे. जो कोणता जिल्हा तुम्हाला एक्झामसाठी आवश्यक असेल तो एक्झाम सेंटरचा जिल्हा तुम्हाला येथे निवडायचा आहे. नंतर पेपर निवडायचा आहे की 1ली ते 5वीसाठी पेपर फर्स्ट द्यायचा आहे की पेपर सेकंड द्यायचा आहे. 6वी ते 8वीसाठी ते निवडायचं आहे. नंतर तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे. तर मराठी निवडल्यानंतर इंग्लिश ॲटोमॅटिक येऊन जाते. ज्या विद्यार्थ्यांना हिंदी लँग्वेज निवडायची असेल ते हिंदी निवडू शकता. हिंदी निवडल्यानंतर तुमच्याकडे पर्यायी लँग्वेज 2मध्ये इंग्लिश आणि हिंदी असे मराठी असे 2 ऑप्शन येतील. तर मराठी निवडल्यानंतर बघा इंग्लिश ॲटोमॅटिक येऊन जाते. नंतर जर तुम्ही हँडिकॅप असाल तर दिव्यांगत्वाची माहितीमध्ये यस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. माजी सैनिक असाल तर यस नो ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर परीक्षेत गैरप्रकार TET 2018 आणि 19मध्ये जे विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केलेला होता जर तुम्ही त्याच्यातील असाल तर इथं टिकमार्क काढून टाकायचं आहे. जर नसाल तर इथं टिकमार्क करायचं आहे. हे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे की मी त्या गैरप्रकार केलेला नाही, त्यावेळेस मी ही एक्झाम दिलेली नव्हती. ठीक आहे. त्या ब्लॅकलिस्टमध्ये माझं नाव नाही आहे, त्याच्यासाठी आपल्याला हे टिकमार्क करायचं आहे. नंतर जुळ्या भावंडाविषयी माहिती तुम्हाला येथे जुळं भाऊ किंवा बहीण आहेत का इथं नो करायचं आहे, असेल तर यस करायचं आहे. त्यानंतर जर तुम्ही सध्याच्या घडीला जर टीचर म्हणून कार्यरत असाल तर इथं यस करायचं आहे. त्याची तुम्हाला बॉडी वगैरे मॅनेजमेंट टाईप सर्व व्यवस्थापनाचा प्रकार वगैरे सर्व ऑप्शन भरावे लागतील. त्याच्यानंतर खाली तुमचा आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड घ्यायचं आहे आणि इथं आधार नंबर एंटर करायचा आहे. इथे बघा आधार नंबर टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण येऊ फायनल स्टेपवरती.
तर फायनल स्टेप आहे आपली डॉक्युमेंट अपलोडिंगची. तर डॉक्युमेंट अपलोडिंगच्या अगोदर येथे सेल्फ डिक्लेरेशनवरती दाखवते आहे ते ॲज इट इज एका पेपरवरती तुम्हाला लिहून घ्यायचं आहे, व्हाईट पेपरवरती तुमच्या हस्ताक्षरामध्ये. त्यानंतर त्याला फोटो काढून किंवा स्कॅन करून ठेवायचा आहे. नंतर फोटोग्राफ म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो 17 KB ते 51 KB मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर सिग्नेचर म्हणजे तुमची सही 17 KB ते 51 KB मध्ये JPG फॉर्मॅटमध्ये. नंतर आयडेंटिटी प्रूफ 30 KB ते 500 KB म्हणजे PDF फॉर्मॅटमध्ये, म्हणजे तुमचा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे तुम्ही ऑप्शन फोटो ID मध्ये निवडलेले असेल ते. नंतर सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मॅट मी इथे दिलेला आहे. हा फॉर्मॅट पाहून तुम्हाला भरून त्याचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. नंतर शो प्रिव्ह्यू या पेजवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. शो प्रिव्ह्यू या पेजवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपण जे माहिती ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरलेली आहे ते माहिती पूर्णपणे इथे दाखवेल. ते पूर्णपणे काळजीपूर्वक चेक करून घ्यायची आहे. जर व्यवस्थित असेल तर प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अन्यथा एडिट ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती तुम्हाला अशा प्रकारे तुमचा फॉर्मचं पेमेंट भरून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होईल आणि त्याची प्रिंटआउट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. नंतर पेमेंटची स्लिप पण तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. जर काही समजलं नसेल, फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारू शकता. आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.